नमस्कार. एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. अहिल्यानगर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती व गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मातंग समाजाच्या वतीने कृतज्ञता पत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रमसिंग पाचपुते आदी उपस्थित होते. सत्कार प्रसंगी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक शासकीय समितीचे सदस्य व हिंदू मातंग समाज महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काळोखे, गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटनेचे सदस्य राम वडागे, नाना साबळे, निशांत नन्नवरे, सागर खरे, सचिन भास्कर, बाळासाहेब लोंढे, गोवर्धन नेटके आदी उपस्थित होते. देवाभाऊ यांनी आपल्या कुशल कार्यकौशल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू मातंग समाज बांधवांचा सन्मान करून भावी पिढीबाबत सुयोग्य नियोजन करून सुवर्ण अक्षरांनी नोंदवावे असे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. यामध्ये आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या सगमवाडी पुणे येथील समाधीस्थळी वंदनीय लहुजींचे राष्ट्रीय स्मारक उभारणी करण्याचा निर्णय देऊन त्यासाठी 340 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य स्थान असलेले मुंबई येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून उभारणी व भरघोस निधी मंजूर केला. तसेच येथील स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण, समाजातील युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शैक्षणिक सुविधांसाठी आरटीची स्थापना, जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त म्हणून समाजाचे अनिल सौंदडे यांची नियुक्ती, अमित गोरखे यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करून समस्त महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा सन्मान केला आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णयाबाबत आपण सकारात्मक पाऊल उचलले आहेत. आदरणीय देवाभाऊ हे सर्व ऐतिहासिक निर्णय आपल्याच नेतृत्वाखाली घेतले आहेत, म्हणून हे कृतज्ञता पत्र व सन्मान चिन्ह आपणास प्रदान करत आहोत. प्रतिनिधीसह महेश कांबळे, अहिल्यानगर. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.